मुंबईकरांना खुशखबर आहे असं म्हणायला काही हरकत नाही। मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलची इमारत आता पूर्णत्वाला आली आहे। तब्बल 67% काम पूर्ण झालं असून येत्या वर्षभरात सप्टेंबर पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। या टर्मिनलमध्ये 188 चेक इन काउंटर असून 60 इमिग्रेशन काउंटर असल्याचा प्रवाशांसाठी तर 76 येणाऱ्या प्रवाशांसाठी उभारण्यात आले आहेत। दरवर्षी 40 लाख प्रवासी वापर करण्याची क्षमता या विमानतळाची असणार आहे। या प्रवाशांना तात्काळ 47 एस्केलेटर आणि 73 एलिव्हेटर निर्माण करण्यात येणार आहेत। 4 मजली असलेल्या या टर्मिनलचा खर्च आता 9,800 कोटीच्या घरात पोहोचलाय आणि विशेष म्हणजे डोमेस्टिक सहार एअरपोर्टवर जाण्यासाठी 6 रस्ते असलेला एलिव्हेटेड एक्सप्रेसवे सुरू करण्यात येणार आहे। पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी 5,000 वाहनं पार्क करता येतील असं मल्टी लेव्हल पार्किंग देखील करण्यात येणार आहे। 184 प्रकारच्या सेवा देण्यासाठी 60,000 जणांना प्रशिक्षित करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। या टर्मिनलमधून बहुतांश आंतरराष्ट्रीय हवाई सेवा दिली जाणार असून मध्यरात्री अविरत असणार आहे। सध्या 1 ते 4:30 पर्यंत विमानतळ बंद असतं, मात्र यापुढे ही सेवा 24 तास दिली जाणार असल्यानं 3 शिफ्टमध्ये काम करण्यासाठी लोकांचा ताफा तयार केला जातोय। या विमानतळाचे एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स झी24 तासकडे उपलब्ध झालेत, ते आपण स्वतः आपल्या स्क्रीनवरती बघू शकता। झी 24 तास, एक पाऊल पुढे।